आज दिनांक 18/10/2025 रोजी पायनर कंपनी मकरंदवाडी येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी उत्सव साजरा केला। तसेच या कार्यक्रमांमध्ये पायोनियर P3524 या वाहनाचे उत्पन्न काढून दाखवण्यात आले। 13.5 गुंठ्यांमध्ये 14 क्विंटल एवढे उत्पन्न निघाले, म्हणजेच एकरी जवळपास 41 क्विंटल एवढे उत्पन्न या ठिकाणी P3524 या वाहनाचे निघाले। हा कार्यक्रम उद्धव पांडुरंग आहेर यांच्या शेतावरती आयोजित करण्यात आला होता। उद्धव पांडुरंग आहेर यांनी हे मका लावून समाधान व्यक्त केले। कंपनीच्या वतीने ज्योतिराम गोडसे TSM यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच कंपनीच्या वतीने तुषार जगताप, चेतन बच्छाव, राहुल बच्छाव, विकास देवरे, तुषार ठोके आणि मच्छिंद्र पाटील, आकाश अहिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमासाठी योगेश शांताराम आहेर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पायोनियर कंपनी चांगली आहे। शेतकऱ्यांनी या कंपनीवर विश्वास ठेवून या कंपनीचे बियाणे लावावे आणि जास्तीत जास्त उत्पन्न काढावे असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। हे धर्मीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू। हे धर्मीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू। पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू। नमस्कार, मी उद्धव पांडुरंग आहेर, गाव सुभाषनगर मकरंदवाडी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मी P3524 या व्हरायटीची 3.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे। या क्षेत्रापैकी 13.5 गुंठे या क्षेत्रामध्ये जवळजवळ मला 14 क्विंटल उत्पन्न हे मिळालेलं आहे। एकदम चांगल्या क्वालिटीचं म्हणजे हे वेट आहे त्याला, आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे टोकापर्यंत दाणे आहे त्याला। दुसरी गोष्ट, त्याला ओळींचं जे अंतर आहे म्हणजे लाईन ज्या आहेत त्या जवळजवळ 20-22 अशा लाईनी आहेत त्याला, आणि सगळ्यात जास्त त्याचं वेट पण चांगलं आहे आणि उत्पन्न पण एकदम मस्त आहे त्याचं। एकरी जवळजवळ मला 40, 40.5, 41च्या आसपास जवळजवळ एकरी उत्पन्न आहे त्याचं। नमस्कार, मी ज्योतिराम गोडसे, टेरिटरी सेल्स मॅनेजर मालेगाव। आज मी आहे मकरंदवाडी येथे उद्धव पांडुरंग आहेर यांच्या शेतामध्ये। हा तालुका जो आहे तो देवळा तालुका आहे, आणि आज आपण या ठिकाणी दिवाळी सेलिब्रेशन आणि 35-24चं उत्पन्न काढण्याचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता। तर हे जे शेतकरी आहेत उद्धव आहेर यांनी जवळपास 3.5 एकर हा 35-24 हा मका लावलेला आहे। हा 3.5 एकर मका लावल्यापैकी आपण आज या ठिकाणी 13.5 गुंठे मका हार्वेस्ट केलेला आहे, आणि 13.5 गुंठे मका हार्वेस्ट केल्यानंतर त्याचं मॉइश्चर जाता जवळपास 14 क्विंटल उत्पन्न ह्या 13.5 गुंठ्यामध्ये यांना आलेलं आहे। म्हणजे जवळपास एका एकरामध्ये बघितलं तर 41 क्विंटल इथपर्यंत उत्पन्न या ठिकाणी यांना मिळालेलं आहे। आणि हा जे मकेचं वैशिष्ट्य आहे 35-24च्या, हे जर तुम्ही कणीस बघितलं, पूर्ण कंस टोकापर्यंत भरलेली कंस आहेत। दुसरी गोष्ट, एकसारखी एक समान आकाराची कंस आहेत। त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे लाईनी आहेत त्या लाईन जवळपास 20 आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी लाईन मोजून दाखवतो। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे याच्यामध्ये 2 लाईनी इतर मकेपेक्षा जास्त आहेत। त्यामुळं 2 क्विंटल उत्पन्न इतर मकेपेक्षा फक्त लाईनीमुळे तुम्हाला जास्त मिळेल, आणि कंस एक समान आकाराचे असल्यामुळे, टोकापर्यंत भरलेले असल्यामुळे उत्पन्न चांगलं मिळतं। दुसरी गोष्ट, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी जे या ठिकाणी दाखवतोय सगळ्यात खास वैशिष्ट्य ह्याचं जे आहे, हे दाणे ह्याचे मोठे आहेत, लांब आहेत,
आणि बुरकुंड जो आहे तो एकदम लहान आहे. तुम्ही जर बघत असाल तर बुरकुंड एकदम लहान आहे. याच्यावरती जर बघितलं 5 रुपयाचा डॉलरसुद्धा आपण ठेवला तरी मोठा होईल एवढा बुरकुंड आहे. बिट्टी याची बारीक आहे, त्यामुळं ह्याचं उत्पन्न जे आहे ते जास्त निघतं. त्यामुळं येणाऱ्या रब्बी हंगामासाठी कोणाला मका करायची असेल किंवा येणाऱ्या खरीपमध्ये 2026मध्ये जर मका करायची असेल आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल, 40 क्विंटलच्या पुढं ज्यांना उत्पन्न घ्यायचं असेल त्यांनी 35-20 हा वाण लावावा आणि आपलं उत्पन्न वाढवावं. धन्यवाद. जातील संकटेही सोडू नको तू साथरा, एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. मक्का कापण्यापर्यंत मार्केटमध्ये काम करत नाही तर काय करते? जसं की तुमचे सण वार असतील, दिवाळी असेल, तुमची संक्रांत असेल, होळी असेल, तसेच अक्षय तृतीया असेल, गुढीपाडवा असेल, प्रत्येक सण शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून साजरा करत असतं. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली टाकल्याला येऊ दे, पडू दे पाऊल. हा कार्यक्रम पायोनियर सीड्स ह्या कंपनीने उद्धव बापू यांच्या घरी ठेवला आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. खरं म्हटलं तर ते मगाशी जे वक्ते बोलत होते त्यांनी खूप सुंदर माहिती दिली आणि काही अवघड नाहीये की त्याच्यात मला एक गोष्ट अशी आवडली की त्यांनी 3ऱ्या डोसच्या बाबतीत बोलले. ते बऱ्याच वेळा मका वाढतो, मक्याच्या सीझन मध्ये बिबट्याचा फार त्रास असतो, लोक घाबरतात आणि त्या सीझन मध्ये बिबटे खूप वावरतात आणि त्यांचा वावर पण वाढतो. परंतु त्याच्यावर पण त्यांनी ज्ञान युरियाचा एक पर्याय दिलेला आहे. 3रा डोस तर शक्यतो बऱ्याच वेळा आपल्याकडे टाकत नाही, परंतु ज्ञान युरिया आपण सर्व शेतकऱ्यांनी टाकला पाहिजे. आणि त्याच्यात काय मला वाटतं पोटॅश आणि युरिया टाकायला हवा. तर जरूर त्यांच्या सूचनेचं आपण पालन करावं आणि आपलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे पायोनियर त्यांनी मला सांगितलं 3 कंपन्या मिळून एक कंपनी तयार झालेली आहे. तर पायोनियरचं तसं कोणाला कंपनी कशी आहे काय हे सांगण्याचं तसं आता काही कारण राहिलेलं नाही. अतिशय चांगली कंपनी आहे. पूर्वीपासून या कंपनीने आधी मला आठवतं बाजरीत बियाणं केलं होतं आणि मला वाटतं बुट्टी पायनर त्यावेळी व्हायची. त्यावेळेपासून ही कंपनी खरं फेमस झाली. म्हणजे बाजरी बियाण्यात तेव्हा या कंपनीने चांगलं काम केलं आणि आज त्या दिवसापासून कंपनीने मला वाटतं माझे वळून पाहिलेलं नाही. अतिशय चांगली कंपनी आहे, ट्रस्टेड ब्रँड आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पायोनियरचं बियाणं जास्तीत जास्त वापरून आपल्या उत्पन्नात जास्तीत जास्त कशी वाढ होईल आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळून 2 पैसे आपल्या पदरी
कसे पडतील आणि आपलं जीवनमान कसं उंचावे याच्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी असं आवाहन करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये पायोनियर हे बियाणं वापरावं आणि आपलं जीवनमान उंच करावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि पायोनियर कंपनीलाही दीपावलीच्या त्यांनी एवढ्या वेळात वेळ काढून दीपावलीच्या सणाच्या वेळेस कंपनी शेतकऱ्यांच्या दारात हा कार्यक्रम ठेवला, तर खरं तर मी पण शेतकऱ्यांच्या वतीने आपल्या कंपनीचे आभार मानतो आणि सर्व शेतकरी इथे आला त्यांनाही मी जय महाराज। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।